तर रामकृष्ण हरी. आणि सकाळ झाली आहे, 3 वाजलेले. आम्ही उठलेले. इकडे सगळ्यांची गडबड चालू होती. कोणी पाणी गरम करते, कोणी पाणी आंघोळीसाठी घेऊन जातो आहे. आणि हे सकाळी 2, 2:30, 1ला उठून हे सगळे आमच्यासाठी पाणी गरम करत होते मोठ्या मोठ्या टोपामध्ये. तर धन्यवाद, आम्हाला पाणी गरम करून देता तुम्ही. सकाळी एवढ्या लवकर उठून सेवा करता आमची, त्यासाठी थँक्यू सो मच. त्यानंतर आम्ही आज चाललो आहे जेजुरीला, म्हणजे जेजुरीचं सासवड ते जेजुरी. आणि तुम्ही सकाळ सकाळ बघू शकता की, आणि इथे तुम्ही बघू शकता की खूप साऱ्या अशा पालख्या निघतात, टेम्पो वगैरे सगळे निघतात सकाळी 2:30, 3ला. आणि त्यानंतर आमचीसुद्धा इकडे पालखी निघालेली आहे. जितक्या सकाळी इतक्या दिंड्या निघतात. त्यानंतर आमची रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. तुकाराम 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 सकाळचा भजन कीर्तन करत त्यानंतर आरत्या वगैरे झाल्या. त्यानंतर आम्ही थांबलेलो नाश्त्यासाठी. ते आमची नाश्त्यासाठी सोय केलेली त्यांच्याकडून जी लोकं होती ते. मिसळपाव होती आणि इथं आम्ही थोडे विश्रांती वगैरे घेतले, त्यांच्यासोबत कीर्तन वगैरे केले, थोडे नाचले, थोडा सोहळा केला. त्यानंतर मग आम्ही पुढे निघाले. मग आम्ही पोचले जेजुरीला. जेजुरीला गेल्यानंतर सगळेजण आम्हाला भंडारा लावत होते, म्हणजे जी लोकं होती तिथे तुम्ही बघू शकता खाली पिवळा पुन्हा भंडारा वगैरे लावत होते. आम्हालासुद्धा लावले गेले भंडारा. सुगंध पुष्पांचा आता आम्ही जेजुरी पोचलोय. जेजुरीच्या खालीच बसलोय. थोडासा जेजुरीमध्ये जसं एंटर केलं तसं आम्हाला भंडारा वगैरे लावला. मजा आली. चालायला काय सकाळी 5:30ला निघाले. जास्तीत जास्त 4-5 तास चाललो. 5:30ला निघाले म्हणजे आता वाजले किती 11 मला वाटते. अजून 1 तास तरी पुढे चालायचं आहे आम्हाला. त्याच्यानं आम्ही नंतर आता पोचल्यानंतर तिकडे परत उद्या आम्ही जेजुरीचं दर्शन घ्यायला येऊ. नवऱ्याने नाही पोचवली जेजुरीला, पांडुरंगाने पोचवली आम्हाला म्हणजे मला. नवरा तर नाही घेऊन गेला. पांडुरंगाच्या बाहेर आलो. पोचवायला तर आला ना. आला ना पोचवायला. हो, पुण्याला आलेला नवरा पोचवायला. ते तर आहेच. मजा आली पण आज काहीच वाटलं नाही, पाय दुखले नाही, काय नाही. 4-5 तास चालू आले. काय मजा आली. उलटा नाचत नाचत, गजर करत, कीर्तन करत जेजुरीच्या खालीच बसलं. बघू आता 15 मिनिटाचा आराम आहे पायांना. जरा 15 मिनिटानंतर परत निघू. 73, 74, 75 वर्षाच्या म्हाताऱ्या चालतात. एक तर 55 वर्षाचे आजोबा बिजोबा चालत येतात. पायातून रक्त आलेलं त्या दिवशी तरी चालत होते ते. आणि आम्हाला थोडं लागलं तरी लागलंय. भूक पण नाही लागली, काय खात पीत नाही तरी पण भूक नाही लागली. काय वाटतच नाही. कुठे बाहेर गेलो 1 दिवस आणि भूक लागले, दमलोय, थकलोय असं होतं. पण इकडे आल्यावर काहीच वाटत नाही. भूक नाही लागत आहे, दमत नाही आहे, काहीच नाही. हे असतं वारकऱ्यांचं आयुष्य, म्हणजे वारकरी जे करतात त्याचं.
नंतर आम्ही पोचले आमच्या जागेवरती जिथे आमचा होता विसावा. सकाळी 3, 3:30, 4ला असे निघालेलं आणि आमचा विसावा होता ह्या डोंगराच्या वरती होता शिवने. आमचा तंबू नंबर 4 होता आणि मग आम्ही आमच्या तंबूमध्ये गेलो. त्यानंतर जेवायला बाहेर आले. जेवण होतं, डाळ भात आणि भेंडी फ्राय होती आणि पापड होते. संध्याकाळच्या जेवणाची तयारी होती चालू आणि एक साईडला कीर्तन पण चालू होतं. हे टमाटर, मिरची आणि डाळ दिसली मला, दुसरी भाजी नाही माहिती कसली आहे ती. आणि ह्यांचे हे जेवण बनवणारी लोक होती आणि एक बाजूला कीर्तन चालू होतं. खूप थंडी लागते आणि मी बसली आहे तंबूमध्ये बसली आहे आणि बाहेर कीर्तन चालू आहे. मी नाही गेली कारण का आमच्या जे तंबूमधले सगळ्यात ते बाहेर गेलेत आणि त्यांनी सांगितलं की एक जण तरी तंबूमध्ये थांबावं करून. तर कारण नाही माहिती, म्हणजे जे उपाध्यक्ष अध्यक्ष त्यांना माहिती असेल काय, पण त्यांनी सांगितलं एक तरी आपल्या तंबूमध्ये राहा कारण का आपल्याकडे सामान असतो, पैसे असतात, सगळं काय असतं. त्याच्यामुळे मग त्यांनी बोलले असते कोणाचं काही जावं नाही कारण का जो तो मोजून पैसा आहे. आणि वारकरी म्हटल्यावर गुगल पे हे सगळे साधी माणसं गुगल पे वगैरे काही वापरत नाही, जो तो कॅश आणतो. मग त्याच्यामुळे आणि तुम्हाला माहितीच असेल, आता न्यूज ऐकलीच असेल, वारीमध्ये चोऱ्या वगैरे पण झाल्या आहेत, गोल्ड गेले, पैसे गेले आहेत, असे ते बाबा वगैरे रडताना मी न्यूजवरती बघितले. तर म्हणून ते म्हटलं की एकाने आपल्या तंबूमध्ये थांबा, म्हणून मी इथे थांबले. नाही तर मला कीर्तनाला जायचं होतं आणि ॲक्च्युली माझा आज पाय पण सुजला आहे कारण का मी आज म्हणजे सकाळी येताना खूप नाचली कीर्तनामध्ये, खूप म्हणजे खूप. आता जेव्हा नाचत होते ना, म्हणजे कीर्तनाची जी मज्जा येत होती ना त्याच्यामध्ये खूप नाचलेली मिरच्या बाहेर, त्याच्यामुळे माझ्या पायाची नस खूप सुजली आहे आणि दुखती आहे.